सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर इथे सकाळी छान अशी देवपूजा वगैरे झाली. सर्व देवांना फूल वगैरे अर्पण करून झाले आणि जे काही काम होते ती सुद्धा आवरत सुरुवात होती. लगेचच देवपूजा झाली. दोघांचा छान असा गरमागरम चहा करून घेतला. अद्रक टाकलेला चहा घेतला ना का पूर्ण दिवस अगदी फ्रेश जातो. आणि थंडी तर आता इतकी वाढली आहे ना का थंडीमध्ये असा गरमागरम चहा मात्र असायलाच हवा. नंतर दोघांचा चहा टाकला. मी सुद्धा छान अशी गोड तयार झालेली होती. मी सुद्धा चहा घेऊन घेतला आणि तोपर्यंत आता 10 वाजलेले होते. नंतर माझा स्वयंपाक, किचन ओटा, भांडी वगैरे सर्व काही आवरून झालेलं होतं, कारण मला आज थोडं बाहेर जायचं होतं. कुठे ते पुढे सांगतेच. नंतर मी असा चहा घेतला. नंतरच 10:30च्या आरतीला लगेच गेली. आज दुर्गा सप्तशतीचे पाठ घेऊन गेलेली होती, कारण उद्या आता शाकंभरी नवरात्र संपणार आहे म्हटल्यावर आज सुद्धा पाठ होता. 10:30च्या आरतीला केंद्रामध्ये गेली. त्या केंद्रामध्ये सुद्धा बऱ्याचशा लेडीज आलेल्या होत्या. आरती झाली. नंतर ऐक्यमंत्राचं होतं आणि जेव्हा ऐक्यमंत्र होतो ना तेव्हा छान वाटतं आणि केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर अगदी दिवस असा प्रसन्न आणि मस्त जात असतो. त्याच्यानंतर लगेचच आम्ही अण्णांकडे गेलेले होते, म्हणजे आमच्या नाशिकचे जे काही नगरसेवक आहे ना त्यांच्याकडे दुर्गा सप्तशतीचे पाठ सुरू आहे, तिथे गेलेली होती आज. कारण आधी पण होते, तर मला काही कारणास्तव जायचं जमलं नाही म्हणून आज गेलेली होती आणि आज बऱ्यापैकी महिला होत्या. तिथे स्वयंपाकसुद्धा होता, जेवण वगैरे सुद्धा होतं. बाकीच्यांनी जेवण वगैरे केलं. साड्यासुद्धा मिळाल्या प्रत्येकाला. त्याच्यानंतर बाकीच्यांसोबत फोटोज वगैरे सुद्धा काढून घेतले होते माझ्या फ्रेंड सर्कलसोबत. सर्व काही मैत्रिणी असल्यानं का छान असा एन्जॉय होतो. नंतर त्यांच्या सुना वगैरे होत्या, वहिनी वगैरे, त्यांच्यासुद्धा सोबत फोटो काढले आणि त्याच्याप्रमाणे असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू.